रुद्रला शुद्ध आले तेव्हा खोलीत शांती पसरलेली होती. त्याने डोळे उघडले आणि सावधपणे आजूबाजूला पाहिलं. सगळे कुठे आहेत? त्याचा आवाज अजूनही थोडा अशक्त होता. तेवढ्यात माधव आत धावत आला. साहेब, तुम्ही जागे झालात? देवाची कृपा आहे, तो म्हणाला आनंदाने. रुद्रचा चेहरा गंभीर झाला. त्याला काव्याची आठवण झाली. ती इथेच होती, त्याच्या बाजूला, पण आता ती दिसत नव्हती. काव्या कुठे आहे? मॅडम त्यांच्या खोलीत आहेत. रात्रभर काहीतरी रेखाटत होत्या. रुद्रच्या चेहऱ्यावर संशय उमटला. तिच्या कंपनीत सध्या काही प्रोजेक्ट नाही, मग काय रेखाटते ती इतक्या वेळ? तो अर्धा उठला आणि स्वतःच पाहायला निघाला. दुसऱ्या खोलीत काव्या झपाटल्यागत आकृत्या काढत होती. तिच्या मनात एकच विचार, ह्या वेळेत जर ती बरोबर डिझाईन सादर करू शकली तर ती परदेशी 6 महिन्याच्या अदलाबदल कार्यक्रमासाठी जाऊ शकते. तिचं गुपित अपत्य त्या काळात गुप्त राहील. ते आकडेमोड करत असताना तिच्या डोक्यावर अचानक सावली पडली. तिने वर पाहिलं. समोर रुद्र उभा होता. त्याचा चेहरा फिकट, डोळ्यात थकवा आणि नाराजी. रुद्र, ती आश्चर्यचकित झाली. तुला कसं वाटतंय? ताप कमी झालाय? ती जवळ येऊन त्याचं कपाळ चाचपणार तेवढ्यात त्याने तिला हलकं बाजूला ढकललं. आता काळजी दाखवून काय उपयोग? जेव्हा मी आजारी होतो तेव्हा मी एकटाच होतो. काव्याला जाणवलं ती आपल्या कामात इतकी बुडाली की रुद्रची काळजी करायचंच विसरली होती. तिच्या डोळ्यात अपराधीपणा उतरला. माफ कर, खरंच माझी चूक आहे. तू माझ्यासोबत नव्हतीस, पण दुसऱ्याच्या अपेक्षा पूर्ण करायला धावतेस. रुद्र खोलीतून रागाने बाहेर निघून गेला. काव्याचं मन अपराधी झालं. ती घाईघाईने त्याच्या मागे धावत गेली. माझा हेतू तसा नव्हता. रुद्र, कृपया रागावू नकोस. तुझा चेहरा अजूनही फिकट आहे, म्हणजे तू अजून पूर्ण बरा झालेला नाहीस. अशा वेळी तुला राग येणं योग्य आहे का? रुद्र थेट अभ्यासिकेकडे चालला. काव्या पाय ओढत त्याच्या मागे गेली. रुद्र, ती हळू आवाजात म्हणाली, तुझी चूक नाही. मीच आजारी आहे, पण मला वाटलं होतं की तुझ्यात थोडी तरी संवेदना आहे आणि तू माझी काळजी घेशील. माझीच चूक झाली. हे ऐकून काव्याचं मन अधिकच खिन्न झालं. खरंच माझ्याकडून चूक झाली. रुद्रने जोरात दार आपटून घेतलं. काव्या लवकरच म्हणाली, तू अभ्यासिकेत काय करतोयस? तुला आता विश्रांती घ्यायला हवी. खूप काम आहे. मी थांबलो तर ही कंपनी कोणी सांभाळणार? मी कोसळलो तर मला सावरायला कोण आहे? त्याच्या शब्दातले एकटेपणा आणि वेदना ऐकून काव्याला स्तंभ वाटला. काही वेळ विचार करून तिने उशीर न करता स्वयंपाकघरात जाऊन पोषण मूल्य असलेली पेस्ट आणि बाजूला थोडे हलके पदार्थ बनवले. सगळं एका ट्रेमध्ये घेऊन ती पुन्हा अभ्यासिकेत आली. रुद्र, मी आत येते, असं सांगून तिने दार उघडलं. रुद्र कम्प्युटर स्क्रीनवर डोळे लावून बसला होता. काव्या जवळच्या खुर्चीत बसली आणि पेस्ट त्याच्यासमोर ठेवली. हे बघ, मी तुझ्यासाठी बनवले. तू आजारी आहेस, जड खाणं टाळ. हे थोडं हलकं आहे, थोडं खा ना. मला बघून आनंद होईल. रुद्रने थोडं वर बघितलं. त्याला जाणवलं की तिने खूप काळजीपूर्वक हे सगळं केले. आजारी माणसाची सेवा करून तू तुझा वेळ वाया घालवतेस. धन्यवाद, तो व्यंगात्मक बोलला. काव्याने ओठ पिळले. माफ कर ना, फक्त हे पेस्ट खा. आता राग करत बसू नकोस. तिच्या डोळ्यातली विनवणी पाहून त्याचं हृदय नकळत नरमलं. तिने क्षमा मागितली होती. त्याची काळजी घेत होती. त्याने पेस्ट नाकारलं नाही. त्याचं खाणं बघून काव्याच्या मनातली अपराधी भावना थोडी कमी झाली. अचानक रुद्रने विचारलं, तू काय काढत होते? काव्या थोडी चकली. आजी म्हणत होती की आपल्या वाड्याचं पुनर्बांधकाम होतंय. त्यात एक मोठं कुटुंब चिन्ह लावायचे, पण कसे ते कळत नाहीये. मी त्यांना मदत म्हणून डिझाईन करत होते. वाडा काढतेस? रुद्रचा हात थांबला. हो. ती थोडी अस्वस्थ झाली. त्याच्या डोळ्यात काहीतरी जाणवत होतं, जणू तो सगळं ओळखतोय. मदत करायची? मग तू इतकी घाई का करतेस? रात्रभर जागून काम करतेस इतकी की तू माझीही काळजी विसरलीस? मी फक्त मदतीसाठी. रुद्रने अचानक टेबलावर जोरात हात आपटला. भांडी हल्ली. काव्या, माझ्याकडे बघ का शकत नाहीस? तुला माहीत आहे ना, माझ्या आजीने सांगितलं की जो ही रचना काढेल त्याला परदेशात शिकण्यासाठी पाठवण्यात येईल. म्हणजे तू परदेशात जायचं ठरवलेस? हो, मी जायचं ठरवलंय, ती नम्रपणे म्हणाली. रुद्र, ही खूप चांगली संधी आहे. मी फक्त 6 महिन्यासाठी जाते शिकायला. तुला खात्री आहे की तू परत येशील? हो, फक्त 6 महिने आहेत. म्हणजे तुला जायला मिळालं नाही तर तू परत येणार नाहीस? काय म्हणतोयस तू? काव्या चकित झाली. मी तुला परदेशात जाण्याची परवानगी देत नाही, रुद्र ठामपणे म्हणाला. का? मला जाणं का नको? ती घाबरून म्हणाली.
मी म्हटलं नाही म्हणजे नाही. काव्या रागावली. मी फक्त शिकायला जाते. तू इतका अन्याय का करतोस? मला माझ्या निर्णयाचं स्वातंत्र्य नाही का? का तू मला रोखतोयस? रुद्र उठला. तो तिच्यासमोर उभा राहिला. उंच भव्य. तू मला अशा अवस्थेत सोडून जायचं ठरवलं आहेस? काव्या हसली. तू मला इथे रोखतोस म्हणजे तू मला प्रेम करतोस. रुद्र थोडा स्तब्ध झाला, पण लगेच एक उपरोधिक हसू त्याच्या ओठावर उमटलं. तुला तरी तुझी किंमत माहिती आहे का? काव्याच्या मनात तीव्र वेदना उमटली. जर तसं नसेल तर का रोखतोयस मला? फक्त तुला माझ्यावर राग काढायला एक सावज हवंय. सावज? तू स्वतःला फारच मोठं समजतेस. त्याचा चेहरा रागट झाला. मग घटस्फोट घेऊया. सानिया परत आली आहे. माझं इथे राहणं म्हणजे तुमच्या आयुष्यात अडथळा आहे. काव्या बोलून बाहेर निघून गेली. ती निघून गेल्यावर काही क्षणातच माधव अभ्यासिकेत आला. साहेब, काय झालं? तरुणबाईंचा चेहरा खूप खराब दिसत होता. रुद्र अजूनही तसाच निश्चल उभा होता. नंतर त्याच्या ओठावर एक क्षीण आवाज उमटला. ती घटस्फोट मागते या? काय? माधव आश्चर्यचकित झाला. इतकं टोकाचं का झालं? कारण ती मला सोडून जायचं ठरवत आहे.